गाईज आपण ड्रोन आणलेला पण अक्षय या माझ्या यूट्यूब चॅनल का नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आता आज आलो आपण कलावंती दुर्गाच्या एकदम माथ्यावर. तर मित्रांनो खूप अशी इच्छा होती की आपण कलावंती दुर्गा ट्रेक करा. या कलावंती दुर्गाचा आपण एकदम जवळ राहून सुद्धा आपल्याला 8 दिवसात आला. तुम्ही केली कलावंती दुर्गाला कधी येऊ शकता. फायनली मी आज आलो आहे पण आज पूर्ण ब्लॉग आहे. बघत तुला दाखवायला भेटतं तर चला मग करूया. तर मित्रांनो आता आपण आलो बेलोलीला. तुम्हाला माझ्या मागे दिसतंय कलावंती दुर्ग. माझा ड्रीम खूप दिवसापासून मी विचार करत होतो की आपण कलावंतीला जाऊ पण तो आज दिवस आला. आज आपण जाणार आहोत कलावंतीला आणि आता आपण आहोत माझा मित्र विनोदच्या घरी बेलोलीला आणि इथून आपण आपल्या ट्रेकची जर्नी स्टार्ट करणार आहोत. आणि इथं बघू शकता माझ्या मागे सुंदर असा एक पूर्ण दिसतो पाण्याचा ओहल आहे. इथे पावसाळी एकदम छान असा ओल जो भरतो आणि पावसाळा आपण इथं पण येऊ. इथं म्हणा या ओलाची मजा घेऊ आपण. मित्रांनो चला आपण आपल्या ट्रेकला स्टार्ट करू आणि आता आपण जाऊ आपल्या कलावंती दुर्गला. आणि तो इथून जवळजवळ एक 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. तो तुम्हाला दाखवतो. मित्रांनो हा इथून दिसतो तो कलावंती दुर्ग. ह्या कलावंती दुर्ग हा प्रबलगड आपल्याला इथं जायचं आहे. तर मित्रांनो चला आपण आता जाऊया कलावंती दुर्गला. त्यानं इथं काकींनी पूर्ण पपईची झाडे लावलेली आहेत. बघा पूर्ण पपईची झाडे आहेत. इथं पपईची झाडे आणि इथे एक पपई पिकली आहे. आपला बाई तयार झाला आहे आणि इथं आपल्या काकी पण आहेत. चला मित्रांनो आता आपण निघूया आपल्या ट्रेकसाठी. आणि आता आपण या त्याच वॉलातून आपण दाखवलं त्याच वॉलात आपण चालत क्रॉस करून आपली इकडं स्कूटी लागली. स्कूटीवर जाणार आणि मागं तो विनोदचं घर. चला मित्रांनो तुम्हाला भेटू डायरेक्ट आता कलावंती दुर्गच्या पायथ्याशी. आता पोचलोय कलावंतींच्या दुर्गच्या पायथ्याशी आणि मागे पार्किंग आपली स्कूटी पार्क केली तिथं. आणि आपल्याला जायचं समोरून ट्रेक करायला. आणि समोर दिसतो आपल्याला कलावंती दुर्ग आणि प्रबलगडचा डोंगर. मित्रांनो आपला मित्र गेला पुढं आणि आपण पण जाऊया आता. कुठं कोणच्या चल ही आमची आहे पार्किंग वाली तिथं तिकीट चला चल. तर मित्रांनो आपण ट्रेकला सुरुवात केली आणि पावसाने पण हजेरी लावले आणि आपला रेनकोट करून तयार. मी काहीच नाही आणला छत्री आणले पाठी. जास्त पाऊस लागला तर छत्री करून थांबू. मित्रांनो आपला ड्रीम पूर्ण होत आहे. खूप दिवसापासून माझी इच्छा होती की कलावंती दुर्गला जायची. बघू आज किती वरती जायला भेटतंय. मित्रांनो आता आपली पहिली पायरी लागल कलावंती दुर्गची. तर चला मित्रांनो करू आपला ट्रेक सुरुवात. तुम्ही माझ्यासोबत या कलावंती दुर्गला. चला मित्रांनो. गड किल्ल्याचे संवर्धन आपली जबाबदारी. मित्रांनो किल्ल्यावर येत असाल तर आपला कचरा विचरा सगळं आपण आपल्या परत घरी न्यावं पाठी आणि आपल्या गाड्यावर. आणि तिथल्या कुठल्या वस्तूचा काय नुकसान होणार नाही याची खात्री घ्या. आपण निघलो
इकडे पाऊस आला. आता आपली छत्री होती, पाऊस थोडा रिमझिम पडतोय. जिथपर्यंत आपण छत्रीचा वापर करतो तिथपर्यंत वापर करीन. आणि आता पाऊस पडतोय, गाड्यावर तुम्ही येत असाल तर चांगले ग्रिपवाले शूज घेऊन या. कारण मी पण शूज घालून आले पण तरी पण माझे पाय स्लिप होत आहेत. तुम्ही एकदम चांगले शूज घालून या. आणि मित्रांनो तुम्ही आता तुम्हाला दाखवतो, पाऊस पडतो तर गाड्यावर एकदम असे ढग आलेत. तर मित्रांनो बघा तुम्ही पुढं. मग प्रबळगड आणि कलावंतीनं कसं याल तर मित्रांनो, पनवेलवरून दर 1 तासाला ठाकूरवाडीसाठी म्हणजे कलावंती आणि प्रबळगडचा बेस्ट विलेज ठाकूरवाडी आहे. ठाकूरवाडीसाठी पनवेलवरून दर 1 तासाने बस सुटते. ती एक 15 रुपये पर पर्सनचा चार्ज असतो. तर तुम्ही पनवेलवरून बस पकडून डायरेक्ट तुम्ही ठाकूरवाडी येऊ शकता आणि तिथून तुम्ही आपला कलावंती आणि प्रबळगड ट्रेक करू शकता. तर मित्रांनो आता आम्ही एकदम 10%च ट्रेक कंप्लीट केला आणि ते एक छोटंसं हॉटेल लागलं पण सध्या आता कोणच नाही. ते आई स्टॉल म्हणून इथं हॉटेल आहे. तिथे तुम्हाला चहा, मॅगी, कांदा पोहे, लिंबू सरबत, कोकम सरबत सर्व स्नॅक्स आणि नाश्ता तुम्हाला भेटेल. आणि इथं समोर इथून बसून मी नाश्ता केला तुम्हाला समोर असा एक व्ह्यू आहे ना, तुम्ही तो व्ह्यू बघत बघत नाश्ता खाल, एवढा भारी वाटेल ना, जबरदस्त. तर मित्रांनो आता आम्ही ते एक मस्त समोर एक व्ह्यू आहे म्हणजे डोंगरावरून ढग चालले, तर एक टाइमलॅप्स काढू आणि तो बघा तुम्ही कसं वाटतं. आणि आपल्याला टाइमलॅप्स आवडला तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट पण करा. आणि आपल्या चॅनल जो कोण नवीन येत असेल तर त्यांनी मग प्लीज कृपया सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आता तुम्ही एन्जॉय करा टाइमलॅप्स. आता आलोय आई हॉटेलजवळ, आई स्टॉल. इथे तुम्हाला सर्व काही भेटेल आणि इथं तुम्ही फोनपे, गुगल पे करू शकता. कारण हा सिटीपासून जवळ एक 15-20 किलोमीटर अंतरावर इथे तुम्ही गुगल पे, इंटरनेट बँकिंग, डिजिटल पेमेंट तुम्ही करू शकता. आणि आई हॉटेलजवळ तुम्ही येऊन मस्त आरामशीर जेवण खाऊन करू शकता. तर मित्रांनो तुम्ही आपल्या टाइमला तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब तर करा मित्रांनो आणि चॅनल व्हिडिओ शेअर पण करा. हा आई स्टॉलचा आणि हा समोर येतो आपला आई स्टॉल आणि विनोद बसला इथं टाइमलॅप्स दिसतोय. आणि मित्रांनो हा डस्टबिन आहे इकडे आणि खाली पूर्ण व्हॅली आहे आणि समोर बघा पूर्ण धुका पसरला आहे डोंगरावर. आणि इथं तुम्ही बसून आराम करू शकता चेअरवर. आपला प्रवास सुखाचा व्हावा, क्षणभर विश्रांती घ्या मित्रांनो आणि कृपया आपला परिसर स्वच्छ ठेवा, नो स्मोकिंग. तर गाईज हा येतो आपण ठाकूरवाडीतून, हा रस्ता येतोय. इथे आहे आई स्टॉल, इथे तुम्ही बसून नाश्ता वगैरे करू शकता. आणि इथून आपला पुढे आहे जो प्रबळगडावर ट्रेक करतोय. तुम्ही असं आले ना रस्त्यात तुम्हाला असे सुंदर झरे बघायला भेटतील. पण सध्या पाऊस नाही त्यामुळं पाणी नाही, पण पावसाळी याल ना तुम्ही ट्रेकिंगला तुम्हाला नक्कीच इथं सुंदर असे धबधबे बघायला भेटतील. आणि गडावर जाण्यासाठी अशा खुणा केलेल्या आहेत, ज्यामुळे तुम्ही एकटा आले ना तर तुम्ही चुकू शकत ना, तुम्ही डायरेक्ट गडावर जाऊ शकता. पण शक्यतो एकटं येऊ नका. गाईज समोर बघा आम्ही गाडाचा 50% पार केला आहे आणि समोर दृश्य बघा, ढग डोंगर एकदम अडकले, खतरनाक व्ह्यू. आणि समोर इकडं गाव आणि इकडं पूर्ण धुक्याने भरलेला डोंगर. 50% ट्रॅक आम्ही कंप्लीट केलं आहे. आलो थोडा मध्यावर आणि कधी मी मॅगी खात नाही ॲक्च्युली, मला मॅगी आवडत नाही. घेतल्यावरती मॅगी घेतली आणि समोरचा दृश्य बघा, असं वाटतंय कुठं आलो ना कुठं नाही, एकदम भारी वाटतंय स्वर्गात. ते मित्रांनो तुम्ही टाइम लॅप्स एन्जॉय करा, लोक तुम्ही राहतो नाही. काय 50% पडलं पार केला आहे आणि आता मी पोचलो आहे मागे गणपती बाप्पा आपलं त्याचं मंदिर आहे आणि सोबत आहेत आपले देव हनुमान मारुती. आपण इथं आपल्या गणपतीचं दर्शन घेऊ.
वरती चढताना त्यामुळं आणि पाय ओझे चढताना त्यामुळं मी खालून दर्शन घेतलं. जरा मित्रांनो पुढचा ट्रेक करू आपण. इथे एक पॉईंट आहे, हा पॉईंट आहे इथे समोर आणि इथून तुम्हाला सर्व मागचा पूर्ण गाव असं दिसतंय. आणि समोर आपला विनोद कुठे गेला? हां विनोद खाली गेलाय उतरण्यासाठी. आणि खाली व्ह्यू बघा बघा पुढं कुठं उभा बघा भाई. विनोद इथंच बाजूलाच बिलोली गाव राहतो. त्याच्या घरापासून कलावंतीनदुर्ग फक्त जास्तीत 2 किलोमीटर असेल. म्हणून त्याला इथे सर्व माहिती आहे. आणि तो माझा गाईडचं काम तोच करतो आहे, कारण गाईडचं पैसे पण त्यांनी वाचलंच माझं. बाई तर उभा आहे मित्रांनो. तुम्ही तिथं जाऊ का नको जाऊ भीती पण तेवढीच वाटते, कारण पहिल्यांदा आलं. तर मित्रांनो आपण पण उभं राहू. डर के आगे जीत आहे. काहीच प्रबल माची आलो आहे आणि समोर इकडं प्रबलगड आहे आणि इकडं कलावंतीनदुर्ग आहे. पण दुकानी एवढं पूर्ण झाकून गेलं आहे, म्हणजे तुम्हाला थोडं सुलका दिसत असेल. हा बघा आला बघा, हा इथून थोडा दिसतोय आणि इकडं पूर्ण ही प्रबल माची आणि हा व्ह्यू बघा. तर मित्रांनो आता आपल्याला जायचं इथून आणि हा बघा सुलका जस्ट आता आपल्या 15-20 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर मित्रांनो आपल्याला जायचं टोकावर इथं. तर मित्रांनो चला, विनू गेला इथं बॅग ठेवायला गेला आहे. तर पदामध्ये कलावंती ट्रेक थोडाच राहिला आहे. आपल्या मागं तुम्हाला दिसत असेल हा दिसतो. तिथून तुम्हाला आपण इथं जायचं आहे आणि हा रस्ता आपल्याला इथून मागून. तर मित्रांनो माझ्या मागं विभाग असाल खतरनाक बघा येऊ. आता आपलं एकदम मिनिमम आता आपला 15 मिनिटचा ट्रेक राहिला आहे. तुमच्यानंतर आता ट्रेक करूया आणि आपल्याला वरती पण जायचं आहे, कारण खाली आपल्या थोडे आपल्याला पर्यटक भेटलेले. ते बोलले की जे सुलक्यावर जरा दोऱ्या लागतात ते थोड्या वेळ दोऱ्या खाली काढतील, मग आपल्यावरती जाता येणार, कारण त्यासाठी आपलं पटापट जायला लागेल. तर मित्रांनो जाऊया. मिनिमम आपला बॅग ठेवून आला आहे. तर मित्रांनो ट्रेक करू. जर काही जे कोण लांबून येत असतील ना, जर जाताना वाटत असेल इथं वरती राहायची काही सोय नाही, तर मित्रांनो इथे प्रबलगड हॉटेल आहे. तिथं तुम्ही सर्व काय आहे प्रबलगड हॉटेल. तुम्हाला इथे कॅम्पसाठी टेंट वगैरे रूम जेवण खाऊन सर्व तुम्हाला इथे भेटू शकतं. आणि इथे घरावर जाण्यासाठी दाखवण्यासाठी तुम्हाला गाईडची व्यवस्था आहे. ते मित्रांनो लांबून येत असेल त्यांनी निवांत या. इथं प्रबलगड माचीवर तुम्हाला राहायची पूर्ण सोय आहे. टेंट वगैरे भाड्याने भेटतील. तसेच जेवण पण तुम्हाला इथे मिळेल. फक्त तुम्ही गडावर जाण्याच्या आधी एकदा ऑर्डर देऊन ठेवायची की तुम्हाला जेवण पाहिजे, तर ते तुम्हाला तुमच्यासाठी जेवण पण रेडी करतील. तर मित्रांनो आता पोहोचलो आहे प्रबल हॉटेलजवळ. आणि तुम्हाला कुठे आधी तुम्हाला हॉटेल वगैरे बुक करायचं तर मग खाली नंबर दिसतात, त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आता मित्रांनो आपण आता कलावंतीनदुर्गसाठी या इथून जाणार आहोत. चला मित्रांनो माझ्यासोबत. आता आपण पोचलो आहे जस्ट कलावंतीनदुर्गच्या खाली पायथ्याशी. आणि तुम्हाला प्रबलगडला जायचं असेल तर हा रस्ता आहे मागे तो, तिथं त्या रस्त्याने तुम्ही प्रबलगड जाऊ शकता तिकडं. जर तुम्हाला एक दिवसांची ट्रिप करायची असेल त्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर यायला लागेल आणि कलावंती करून मग तुम्हाला प्रबलगडला या रस्त्याने जायला लागेल. आणि तुम्हाला मागं दिसतं ही गुफा, ती एक आतमध्ये शिवाजी महाराजांच्या काळात ती बनलेली गुफा आहे. आता शक्यतो आम्ही त्या आतमध्ये जाणार नाही कारण त्यात काही साप विंचू काही बसलेलं असेल आणि आमच्याकडे बॅटरी काहीच नाही. तर तुम्हाला तरी पण दाखवतो आतमध्ये काय आहे. जेवढं दिसेल तेवढं दाखवतो. तर ही बा गुफा आतमध्ये खूप आतमध्ये आहे. तर आपण जाणार, आपल्याकडे टॉर्च विच काहीच नाही, का आतमध्ये कुठला काय प्राणी बसला असेल. आता आपलं चालू आहे थ्रिलिंग ट्रेक, म्हणजे एकदम खतरनाक वाला ट्रेक चालू आहे. कारण आता लागेल त्या कलावंतीनदुर्ग चाललेले पायऱ्या त्या एवढं खतरनाक आहेत ना. मी फक्त व्हिडिओमध्ये बघलं, पहिल्यांदाच अनुभवला. आणि इथं बघा मी तुम्हाला चढायला दोऱ्या पण जर तुमचा पाय तुटला असतील ना तर नक्की या दोऱ्या पकडा आणि चढावरती. प्रबलगड गाव आणि आपण इथून इकडे आलो आहे. आणि हा आपल्याला इथून आता वरती जायचं आहे. आपल्याला थ्रिलिंग ट्रेक करायचा आता, खतरनाक ट्रेक बघा. तुम्ही आता खूप वर्षाची इच्छा होती की या कलावंतीनदुर्ग ट्रेक करायचा. फायनली आलो आहे आणि आता आपण जाऊया वरती. आपल्याला जायचं आहे इथून या शिड्या, इथून शिड्या दिसतात या इथून शिड्या जायचं आहे. मित्रांनो जाऊया वरती आता.
उड्या मारून जाता येते का, तर जास्त रिस्क केलं तर आपण ना जाऊ. त्याला मित्रांनो तर जाऊ आपण वरती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊ. आम्ही आता वरतून शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आलो, कारण गाववाल्यांनी इथलं रोप काढून टाकलं, त्यासाठी आम्ही उड्या मारत गेलो. तर तसा खतरनाक आहे. उतरला पण आम्ही एकदम कसं तरी एकदम खतरनाक उतरलो, पण त्या मोबाईलला तर नेला. आम्ही दर्शन घेऊन आलो शिवाजी महाराजांचं. आता चालू खाली जितकं चढाचा ट्रेक खतरनाक आहे, तिथनं उतरण्याचा एकदम खतरनाक आहे. तर मित्रांनो आता उतरण्याचा ट्रेक दाखवतो त्याला खाली. तर मित्रांनो कलावंतीन दुर्गावरून तुम्हाला ना चंदेरी किल्ला, इथं मागं चंदेरी, नंतर माथेरानची डोंगररांग, आणि नंतर या बाजूला कर्नाळा किल्ला, आणि इकडं माथेरानचा डोंगर तुम्हाला इथून सर्व दिसेल. आणि कलावंतीन दुर्गाच्या एकदम मागच्या बाजूला प्रबलगड आहे, तो थोडा अजून हाईटवर आहे. आणि मागच्या बघू शकता तुम्ही सूर्य पण आला आहे. हे बघा दिसत सूर्य आला आहे. आणि एवढा पावसात पण सूर्य दिसणं म्हणजे मोठा मुश्किलचं काम आहे. बघू आता थोडा फॉग क्लिअर होतं आहे का. तर आपण साधा ड्रोन तर उडवलेला, पण तो फॉगमध्ये त्याला व्यवस्थित नॅव्हिगेशन होत नाही, त्यामुळं आम्ही त्याला लँड केला. बघू आता मी उतरतो खाली. आता उतरण्याचा थरार बघू चला आता आपण कसा उतरत होतो. आणि इकडं या बाजूला येतो चंदेरी फोर्ट आहे तिकडे. आणि हा इकडं समोरचं प्रबलगड, आणि इकडं येतो कलावंतीन दुर्ग. गाईज समोर दिसतोय ढगांच्या आतमध्ये येतो हाजीमलंगड. इकडं आहे तो हा येतो चंदेरी किल्ला, आणि इकडे पुढे अजून एक किल्ला आहे. आणि या बाजूला ती माथेरानचा डोंगराची रांग आहे पूर्ण. आणि बघू शकतो मी चंदेरी किल्ला, हाजीमलंगड पूर्ण एकदम ढगांच्या आड लपलेले आहेत, आणि त्यांच्यावर अशी ढगांचा गालचे एकदम पसरलेला असं वाटतंय. भारी वाटतं व्ह्यू. आपण असं केलं कलावंतीन दुर्ग ट्रेक. आपलं ड्रोन शॉट तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक पण करा. आणि आपल्या चॅनल जो कोण नवीन येत असेल सबस्क्राईब पण करा, आणि घंटा वाजवायला विसरू नका. तर मित्रांनो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असंच राहा, खेळत राहा, बोलत राहा, आणि पावसाचा आनंद घेत राहा. तर भेटू. बाय.
जब तुम चखे